आपण नेहमी ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, शिर्डी, शेगाव अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांबद्दल बोलतो. पण आपल्या खानदेशच्या मातीतही अशी अनेक ठिकाणं दडलेली आहेत ज्यांचा इतिहास ऐकला की अक्षरशः अंगावर शहारे येतात. आणि गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर एकाच ठिकाणाची मला सर्वात जास्त मागणी येत होती आणि ती म्हणजे की ताई खेडगाव नंदीचा इतिहास सांगा. तर म्हटलं चला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात वसलेल्या श्री क्षेत्र खेडगाव नंदीचा अद्भुत इतिहास तुम्हाला सांगूया. बरं, आपण प्रत्येक शिव मंदिरात महादेवांच्या समोर बसलेला नंदी पाहतो, पण जर मी म्हटलं तुम्हाला की एक असं मंदिर आहे मंडळी जिथे महादेवांपेक्षा नंदीची स्वतंत्र पूजा केली जाते, तर यावर तुमचं मत काय असणार? विश्वास नाही बसला ना? मी तुम्हाला सांगते. असं म्हटलं जातं की या गावात एक अतिशय श्रीमंत शेठ राहत होते. त्यांच्याकडे भरपूर शेती, गुरढोरं आणि अनेक नोकर-चाकर होते. त्यांच्या बैलांच्या जोडीत एक बैल असा होता की त्याला शेतीच्या कामाला झुपलं की तो जागेवरून अजिबात हलत नसे. पण विशेष म्हणजे गावावर कोणतंही संकट येणार असेल ना, तर त्या बैलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. एकदा नोकरांनी वैतागून त्या बैलाला खूप मारलं. तेवढा तेजस्वी साधू तेथे प्रकट झाले आणि म्हणाले की या बैलाला मारू नका. हा साधा बैल नाहीये, हा साक्षात भगवान शंकराचे वाहन श्री नंदिकेश्वर आहे आणि हा शेतीसाठी नाही तर लोक कल्याणासाठी या भूमीवर आला आहे. याची सेवा करा आणि पूजा करा, याच्या कृपेने गावाचं कल्याण होईल. आणि हे बोलून ते साधू अदृश्य झाले आणि काही वर्षांनी त्या नंदीने देहत्याग केला. आणि त्यानंतर एका रात्री तो शेठजींच्या स्वप्नात आला आणि म्हणाला की मी शरीराने जरी गेलो असलो ना तरी या भूमीत सदैव वास करेल. जो भक्त श्रद्धेने माझी पूजा करेल त्याचं रक्षण मी करेन. आणि त्या दृष्टांतानुसार स्वतःच्या खर्चाने शेठजींनी श्री नंदिकेश्वर मंदिर उभारलं. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट मध्ये जय श्री नंदिकेश्वर लिहायला विसरू नका. जय खानदेश.